कधी कधी या गोष्टीचा राग पण येतो आणि पस्तावा होतो. ते काय ते तुम्हाला पुढे सांगते. तर तनिषला आज सुट्टी होती. मस्त त्याचं एक निवांत दूध चोकोस खायचं काम चालू होतं. माझं इकडनं स्वयंपाकाला घातलेलं. म्हणलं आज पहिल्यांदाच खारं वांगं बनवायला घेतलेले. तर ही वांगी काही एवढी चव नसतात गावाकडच्या सारखी, तरी पण मी बनवून म्हणलं चला ट्राय करूया. जेवण वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही चाललेलो बाहेर. तनिषची पिकनिक गेली होती, त्यामुळे त्याला सुट्टी दिलेली. त्याच्या पप्पाने सांगितलं होतं की पिकनिकला मला सोडायला आणायला वेळ नाही, त्यामुळे एक नाही तू राहू दे, तुला कुठंतरी मी बाहेर फिरायला नेतो. तर आम्ही आलेलं झूला, राजीव गांधी पार्क आहे कात्रजमध्ये, तिथे तर आज ना बंद होतं, त्यामुळे तो थोडासा नाराज झालेला. आणि तिथून मग आलो तर आस्ता पस्तावा झालेला ना. असं वाटत होतं की त्याला सोडलं असतं तरी पिकनिकला बरं झालं असतं. घरी आल्यानंतर डोकं दुखत होतं म्हणून चहा घेतला आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेला नाही तर राजम्याची भाजी बनवून ठेवली. आणि मग नंतर मग आम्ही मार्केटमध्ये गेलेलो, ब्लाऊज शिवायला टाकलेलं ते घेऊन आले. आणि त्याच्यानंतर नाही ते एक आमच्या बिल्डिंगमध्ये क्रिसमस आंटी आहेत, त्यांनी एक तनिषला त्यांनी बोलवलं होतं, प्रोग्राम होता म्हणून. तर कसा वाटला मिनी ब्लॉग, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.